फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल। आज कुठला ब्लॉग नाही घेऊन आलेले, काल थोडीशी देवबाप्पासाठी खरेदी केली ती दाखवणार आहे आणि थोड्याशा गप्पा तुमच्या बरोबर माराव्यात म्हटलं फेस टू फेस, कारण ब्लॉग मध्ये मी कशा व्हॉइस ओव्हर देते तुमच्याशी समोरासमोर बोलावं असं मला वाटतं। बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की ताई तू आई वडिलांजवळ राहतेस का? तर नाही, मी सेपरेट राहते, कारण आपलं म्हणजे मला माझा जो हे म्हणतो ना आपण, आता आई वडील मस्त म्हणतात की राहा, पण मला माझा स्वतःचा बोज म्हणतात आपल्या मुलांचा, माझा कुणावरही पडून द्यायचा नाहीये। त्यामुळे मी राहते आणि मी आता कशी आहे तर बेला भुंकली, जरा कोणतरी दार जरा वाजलं की नाही किती खूप जोरात भुंकते। आणि मग तर मी सध्या अशी मी सेपरेट राहते, आनंदी आहे, खुश आहे आणि जुन्या गोष्टींचा आता मी खरंच ठरवलेलं आहे की आपला पूर्ण विसर पडून द्यायचा। विसर पडणं म्हणजे काय सांगू का, की मला आयुष्यामध्ये आता मला कालपासून पुन्हा या गोष्टी आठवायला लागल्या। काल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक डॉक्टर महिला आहे जिनं आत्महत्या केली, 7 पानी पत्र लिहून तिनं आत्महत्या केली। आज तुम्ही सांगा तिनं काय जग बघितलं होतं? अगदी 22 वर्षाची फार ती दिसते, फोटोमध्ये तिचं वय दिसते 22 ते 23। तिनं आत्महत्या केली का? पती संशय घेतोय। तिनं वारंवार त्याला सांगितलं की माझं काही नाहीये। तिनं फोन बदलला, म्हणजे ते मी जे वाचलं पत्र तिचं जे सांगितलं न्यूज मध्ये की तिनं तिचा फोन बदलला, कार्ड बदललं, सगळ्यांशी बोलायचं बंद केलं, ड्युटी पैसा घरात पुरवत होती, सगळं काही करत होती, पण नवरा संशय घ्यायचा बंद होत नव्हता। असे नराधमांना एकत्र करून खरंच कुणीतरी मारलं पाहिजे। इतका मला मनस्ताप, म्हणजे इतका त्रास होतो अशा लोकांचा की बायकोवर संशय घेणं म्हणजे एक अपमान आहे। आणि घरातली कुलस्त्री, ज्या घरातली कुलस्त्री रुसते किंवा ज्या घरात स्त्री नाही, ज्या घरामध्ये सौभाग्यवती स्त्री असूनही ते घर मोकळं आहे, त्या घराला कधीच घरपण नाही। आज तिनं आत्महत्या केली, 7 पानी पत्र लिहिलं, तिचा जीव किती तळतळला असेल मला सांगा। तिनं खूप दिवस प्रयत्न केला पतीला सांगण्याचा की माझं काही नाहीये, आणि तिला मुलं बाळ नव्हती, काहीच नव्हती। आज मला मुलं बाळ आहेत म्हणून तुम्हाला मी इथं दिसते, नाही तर आज ती वेळ माझ्यावरही आली असती। संताप येतो मला या गोष्टींचा। सेम हीच कंडिशन माझ्या बाबतीत घडली। मी तुम्हाला आजपर्यंत हे उघडून सांगितलं नाही, पण आज थोडक्यात सांगते की सेम हीच कंडिशन माझ्यावर घडली की मी परोपरीनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही समोरची व्यक्ती ऐकतच नव्हती। आणि दिवस रात्र आपल्याला जर त्रास देत असेल तर अशा वेळेस आपल्याला पाऊल उचलावं लागतं। आत्महत्या हा पर्याय आहे का? बिलकुल नाही। मीही प्रयत्न केला, पण ते चुकीचं आहे, कारण आपल्याला आई वडील असत्या, मुलीच्या आई वडिलांना ती एकटी होती किंवा भाऊ असेल, पण ती पुन्हा मिळेल का मला सांगा? उद्या मी जर तसं काही केलं असतं तर माझ्या मुलांना आई परत मिळाली असती का? माझ्या आई वडिलांना मुलगी मिळाली असती का? हे विचार तुम्ही करा। तुमच्या पण घरात जर त्रास असतील तर तिथून बाहेर पडा। 2 व्यक्तींचं जेव्हा एकमेकाबरोबर पटत नाही आणि जेव्हा संशय संसारामध्ये शिरतो, तेव्हा तो संसार हा संसार राहत नाही। आणि त्या व्यक्तीच्या मनातून, भले पत्नीच्या मनात संशय येऊ दे किंवा पतीच्या मनात संशय येऊ दे, तो कधीच जात नाही, त्या संसाराचा शेवट झाल्याशिवाय राहत नाही, हे नक्की आहे। अशा वेळेस तुम्ही एकदा समजून बघा, 2दा समजून बघा, 3दा समजून बघा। मार बिलकुल खायचा नाही, कुणाचं काही अपशब्द ऐकून घ्यायचे नाहीत, आपण तिथून सरळ बाजूला व्हायचे। हातपाय धड आहेत, पायावर उभं राहायचं। कसं करू, काय करू, कुठून पैसा आणू? हातपाय दिलेत ना देवानं, कशासाठी दिलेत मला सांगा तुम्ही? अजिबात अपमान सहन करायचा नाही। त्याहून मोठं सांगते की आत्महत्या करायची नाही। आत्महत्या हा त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे। त्या माणसानं तिच्याबरोबर केला, त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा तिनं केला, तो म्हणजे आत्महत्येचा। तो विचारही डोक्यात आणायचा नाही। मीही आणले होते, मी प्रयत्न केला होता, पण महाराजांनी मला सगळ्यातून अलगद बाहेर काढून आता माझ्या मुलांसोबत नीट ठेवलेलं आहे। परवा दिवशीचीच गोष्ट सांगते की जवळ आता मला बाजूला होऊन 5-6 महिने झाले, कित्येक फोन मी केले की माझं सामान मला हवं आहे, पण समोरून तीच उत्तरं, सगळ्या एक वस्तू घ्यायला सुरुवात केली आणि विषय सोडून दिला। आता ओवीच्या वाढदिवसाला शेवट वाट बघणार आहे की ओवीच्या वाढदिवसापर्यंत सगळं नीट होतंय का नाही, अन्यथा आता व्यवस्थितपणे मी कोर्टात केस घालणार आहे आणि व्यवस्थितपणे त्यातून सुटका करून घेणार आहे। हे तुम्हाला यासाठी सांगते की तुमच्या मनात प्रश्न आहेत की ताई आता काय करणार आहे, तर मी आता रितसर सगळं लिगली व्यवस्थित करणार आहे। महाराजांच्या मनातच नाहीये जर माझा हा संसार व्हावा तर तो नाही होणार, आणि महाराजांच्या मनात असेल काही वेगळं तर ते घडवून आणतील।
समोरच्याची बुद्धी बदलेल किंवा काय होईल मला माहित नाही, पण 6 महिने हा अवधी खूप मोठा आहे की समोरच्याची बुद्धी बदलायला हवी होती आणि समोरच्याने तेच बोलणे किंवा संशय घेणे सोडून द्यायला पाहिजे होते, पण ते त्यांनी सोडून दिलेले नाही। अगदी परवापर्यंत सुद्धा मी तेच ऐकून घेतलेलं आहे आणि आता मात्र बास, आता मला ऐकून घ्यायचं नाही। तर आज मी कशासाठी व्हिडिओ घेऊन आले होते, तर आज मी तुमच्यासाठी की मी देवाच्या छान छान वस्तू आणल्या। आता परत तिथंच येते मी की माझ्याकडे तिथं किती छान छान चौरंग होते, तुम्ही सगळ्यांनी पाहिले होते। चौरंग होते, देवघर सजवलं होतं, भरपूर हार फुलं डेकोरेशनचं साहित्य सगळं काही होतं, पण मी आता अगदी थोडंसं घेऊन आले आहे, पण तेही मला तुम्हाला दाखवायचं आहे। सुरुवातीला तुम्ही महाराजांची मूर्ती पाहिलीत, त्याला वस्त्र घातलेले पाहिलेत, त्याच्यातले अजून 7 वस्त्र मी सांगितलेत शिवायला, माझी बहीणच शिवती ते बघा। 7 वस्त्र शिवायला सांगितले, त्यातला आज घातलेला पिवळा एक वस्त्र, त्याचप्रमाणे बघा हा ऑरेंज कलरचा एक वस्त्र किती छान आहे बघा, वेल्वेटचा वस्त्र आहे, आतून अस्तर आहे आणि याला वेलक्रो आहे। फक्त आणि फक्त असं करायचं, झालं महाराजांच्या मूर्तीला वस्त्र तयार। 1.5 इंच 2 इंच मूर्तीपासून 1 फुटाच्या मूर्तीपर्यंत ती वस्त्र शिवून देते। तिचा नंबर इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधा। तुम्हाला जर स्वामी वस्त्र शिवून हवे असतील तर हे बघा, लेस वगैरे पण किती छान वापरली आहे, डबल टिपा मारलेल्या आहेत। त्याच्याप्रमाणे टोपी बघा, टोपी सुद्धा खूप सुंदर आहे, हे बघा कंथा टोपी याला म्हणतात। आणि फेटे सुद्धा शिवते ती, तिनं फेटा पण एक मला एक्स्ट्रा शिवून दिलाय, अशा रंगाचा फेटा। त्याचप्रमाणे हे एक वस्त्र शिवून दिले, हे एक वस्त्र खूप छान आहे, हे पण लेस लावलेली आहे, अस्तर लावलेलं आहे आणि कलर पण छान आहे, वेगळा आहे जरा, हिरवा पॅरोट ग्रीन कलर। आणि ह्याची टोपी बघा, समोरून लेस लावलेली आहे, अशी टोपी आहे। हे छोट्या माझ्या घरातल्या मूर्तीचे वस्त्र, हे बघा, हे बाळकृष्णाचं वस्त्र दिलंय बघा। तिला मी सांगितलं होतं कृष्णाष्टमीला हवंय, पण तिच्याकडून काही झालं नाही, पण बघा किती गोड आहे बघा। मी आता उद्या घालेन कृष्णाला, तुम्हाला दाखवेन किती सुंदर आहे। आणि कृष्णाची छोटीशी टोपी, किती अवघड आहे शिवायला, पण ती शिवते बरं का, खूप सुंदर। तुम्हाला देवाचे वस्त्र कुठल्याही प्रकारचे हवे असतील किंवा चौरंगाला कापड हवा असेल शिवून, देवाचं काहीही तुम्हाला शिवायचं असेल तर ती खूप छान शिवून देते। तुम्हाला इथं नंबर देते मी, किंवा तुमची तब्येत खूप आहे, तुम्हाला गाऊन टॉप कुठेही मापात मिळत नाहीये, तुम्हाला ते शिवायचे आहे, ते सुद्धा ती गाऊन चांगले एक्सेल डबल एक्सेल असे उंचीचे मोठ्या शिवून देते। शिवलेले गाऊन ज्यांना हवेत त्यांनी तिच्याशी संपर्क साधा। तर देवघराच्या दोन्ही बाजूला कडेला लावायला असे 2 हार मी आणले आहेत, असं एक इकडून लावणारे आणि एक इकडून लावणारे, खूप छान दिसेल देवघर। कारण नॅचरल गजरे आपण रोज इतके आणून लावू शकत नाही आणि मला त्याला शोभा काहीतरी करायची होती। हे बघा, असे 2 मस्तपैकी दोन्हीकडे लावणार आहे, खूप छान आहेत आणि रिअल वाटतात बघताना, असे नकली वाटत नाहीयेत, खाली त्याला असे गोंडे आहेत। हे मी आपल्या देव्हाऱ्यासाठी आणलं आहे। त्यानंतर आता इथं मार्बलचा उंबरा आहे, मला लाकडी उंबऱ्याचं खूप वेळ आहे, पण इथं मार्बलचा आहे, त्याच्यावर मी रांगोळी रोज काढते, पण मला हे काल डिझाईन आवडलं, म्हटलं लावूया, सणवार आहेत तर हे दिवाळीपर्यंत असू दे, दिवाळीनंतर पुन्हा काढीन आणि मग रांगोळी काढत जाईन। तर हे उंबऱ्याला लावायला पट्टी आणली। त्याचप्रमाणे हे बघा, हे एक वस्त्र आणलं चौरंगाच्या मापाचं, कारण आता आपल्याला गणपतीचे वगैरे व्हिडिओ करायचे आहेत, त्यामुळे हे लागणार आहे। तिकडं सगळं आहे, पण असून काय उपयोग, आपल्यापर्यंत आलंच नाही तर काय करणार। हे एक बघा चौरंगाचं वस्त्र किती सुंदर आहे, हे बघा किती छान आहे बघा, लेस लावून, फक्त लेस लावलेली आहे आणि काही नाही केलेलं बाकी। असं तुम्हाला शिवून हवं असेल तरी सांगा, असं शिवून तुम्हाला मिळेल। त्याचप्रमाणे ही फळं ठेवायला टोकरी, टोकरी ज्याला म्हणतो, फक्त 70 रुपयाची दिसते, किती सुंदर सांगा, 70 रुपयाची आहे, ही सुद्धा मी काल आणलेली आहे। त्याचप्रमाणे हा पडदा, म्हणजे गणपती बसवणार आहे का नाही मलाही माहित नाहीये, पण मागं लावण्यासाठी, आता तुम्हाला व्हिडिओ तो दाखवायचा आहे, त्याच्यासाठी मागं लावायला हा छान असा पडदा घेऊन आली आहे मी, चांगला मोठा आहे, हे बघा, मागचा भाग कव्हर होईल असा आहे। तर हा एक पडदा मी घेऊन आली आहे, लाल रंग गणपतीच्या आवडीचा आहे म्हणून लाल रंगाचं सगळं आणलेलं आहे। त्यानंतर हे हुक, आपल्याला पडदे वगैरे लावायला, हा एक छोटूसा चौरंग, महाराजांची मूर्ती, श्रीयंत्र वगैरे ठेवायला, हे बघा, हे मी श्रीयंत्र किंवा मग कुबेर यंत्र ठेवण्यासाठी आणलेलं आहे। 2-3 आणले, ज्याच्यावर जे बसेल ते मी ठेवणार आहे। हा पण छान आहे बघा, छोटासा।
त्यानंतर उदबत्ती घरं खूप छान मिळाली, अशी मी विक्रीसाठी मिळत आहेत का बघते आणि तुम्हाला सांगते। हे बघा उदबत्ती घरं किती क्यूट आहेत, मस्त मस्त आहेत एकदम, अशी उदबत्तीची घरं। हा एक छोटासा पाट घेऊन आले, आपल्याला आता मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडायला एवढा पाट भरपूर होतो, किंवा मग चौरंग सुद्धा बास होतो। चौरंग एक घेऊन आलेली आहे। असाच होता तिकडं माझा, आणि असे 4-5 होते, एक नाही तिकडं 4-5 आहेत असे, आणि घरातले 2 असे 6 चौरंग तिकडे होते। हे बघा मोराचा डिझाईन आहे, खूप सुंदर चौरंग आहे। तर हा एक चौरंग मी घेऊन आले। अशा प्रकारे काल माझी थोडीफार शॉपिंग झाली। बाकी उदबत्त्या वगैरे आपल्याच घरात आहेत, त्यामुळे त्या काही आणायच्या नव्हत्या। उदबत्त्या, धूप, दीप हवं तेवढं आपल्याकडे आहे। ज्यांना हवं त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा। आणि पुन्हा एकदा सांगते की मी आता खुश आहे, माझी काळजी करू नका, आणि मी सगळ्यातून बाहेर पडून फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचं हे ठरवलं आहे। कारण आपल्याला सगळ्याचं सोंग घेता येतं, पण पैशाचं सोंग घेता येत नाही, त्यामुळं कष्ट करणे आले। बाकी उपाय सेवा मीही करत असते माझ्यासाठी। परत मला काही ना असे विनाकारण निगेटिव्ह लोक बोलतात बघा की तू उपाय करतेस तर तुझेच उपाय तू का नाही केलेस, मग तुझा संसार कसा तुटला। अरे मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं की त्या संसारात जर मूळच हल्लं होतं त्या संसाराचं, तर मी उपाय करून फायदा काय, किंवा मला करायचेच नव्हते ना। मला जर करायचे असते तर मी करून आता तिथं असते, मला नव्हतेच करायचे। मी तुम्हाला सांगते याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला उपाय सांगते ते खोटे असतात, ते खरेच असतात। एकच निगेटिव्ह माणूस बोलतं पण ते मनाला लागतं की अक्षरशः म्हणजे अशा भाषेत लिहिले नाही का स्त्रीनच बरं का, ती स्वतःचं फाटले आणि दुसऱ्याला उपाय सांगते। माझे उपाय लोकांना इतके सक्सेस झालेले आहेत। कधीतरी सगळे कमेंट चेक करा की कुणाचं घर झालंय, कुणाचं स्वप्न काय पूर्ण झालंय। कोणी तर म्हणतं की तुमच्यात आम्ही स्वामी बघतो, एवढी तर मी मोठी मुळीच नाहीये, आपली महाराजांची सर आपल्याला कधीच येणार नाही, पण आहेत अशाही लेडीज म्हणणाऱ्या की तुमच्यात आम्ही स्वामी बघतो। आज हा केवढा मोठा कमेंट आहे, किती मोठी अचिव्हमेंट आहे। तुमच्यासारखी प्रेमळ माणसं माझ्या आयुष्यात येणं ही माझी खूप मोठी कमाई आहे, पैशापेक्षा पण जास्त मोठी कमाई आहे। त्यामुळे मी खरंच तुमच्यासारख्या मोठ्या कुटुंबासोबत सुखी आहे। एक व्यक्ती कुटुंबातून गेली म्हणून कुटुंब संपत नाही, तर माझं खूप मोठं कुटुंब आहे, आणि अशीच साथ मला या चॅनेलला भरभरून तुम्ही द्याल। जास्तीत जास्त कमेंट कराल, शेअर कराल, चॅनेलला लाईक कराल, सबस्क्राईब कराल, त्या पुढं पाठवाल। म्हणजे बघा मैत्रिणींना सजेस्ट करा की तुम्ही हे बघा चॅनेल हे चांगलं आहे, आणि व्हिडिओ शेअर करत चला। आणि जर तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकॉनचं बटन दाबायचं, शेजारी ऑल लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं। आणि हा अजून एक वस्तू दाखवायची राहिली, काल पिंप आणला, आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल तयार आहे। मग ते आता कशात काढायचं, तर यात काढून या नळानं त्याच्यातनं बाटलीमध्ये आपण काढणार आहोत। त्यानंतर काय आणलं तर पुरणाची जाळी एक आणली, हे बघा पुरणाची जाळी, आणि तुळशी पुढे लावायला एक दिवा आणला छानपैकी। दिवे माझ्याकडे पण आहेत विक्रीला, पण हा टाईप नव्हता, आता हे टाईप मी घेऊन येणार आहे सगळ्यांनाच तुळशी पुढे लावण्यासाठी। अशी यातून वाद घालायची, हे बघा खालची प्लेट, त्यानंतर ही जाळी, आणि त्याच्यावर असं म्हणजे दिवा शांत अजिबात होणार नाही, जेवढा वेळ तेल असेल तेवढा वेळ दिवा टिकून राहील। हा एक दिवा घेऊन आले, आणि पुरण आता नक्कीच घालावं लागेल गौरी गणपतीत घरात, आपलं शास्त्र म्हणून तरी, म्हणून पुरणाची जाळी एक घेऊन आले। आणि काय नाही एवढंच घेऊन आले, बाकी काय आणलं तर तुम्हाला नक्की दाखवेन। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।